तर यावेळी जाऊया आपण मैदानामध्ये. हा सामना आपला भेटीला आलाय वाघिवली वाडा विपक्ष नांदगाव. युवा स्पोर्ट नांदगाव. रायझिंग स्टार खेळाडू पाहायला मिळतील. चमकते तारे कशा रीतीनं आपलं फ्युचर या सामन्यातून घडवतील हे पाहण्यासाठी वळूयात मैदानामध्ये. जो संघ जिंकेल तो नक्कीच या ट्रॉफीवरती मोठ्या ट्रॉफीवरती कब्जा करेल. 2 ट्रॉफ्या आहेत दोन्ही संघांच्या वाट्याला. ह्या 2 ट्रॉफ्या येतील, मात्र चॅम्पियन कोण ठरेल हा प्रश्न 2K18 मधील ही शेवटची स्पर्धा या मैदानावरती रंगते आणि या स्पर्धेतील चॅम्पियन कोण ठरेल हे पाहण्यासाठी आपण वळतोय सामन्याकडे. आमच्यासोबत दिनेश पाटील सर बेलवली आणि मी तुमचा लाडका समालोचक आकाश शेळके चिंचवले. तर नक्कीच बेलवलीहून आलेत. बेलवलीचा अर्थ मी विचारला होता बेलवलीच्या एका पोराला, तर तो त्या पोरानं त्या बेलवलीचा अर्थ आम्हाला असं समजायला होता, येथील पुरुषाला 2 वेळेला प्रेम होतं बेलवली म्हणून आम्ही असं नाव ठेवलंय गावाचं. हसी मजाक असेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. हा सामना चालू. वाघिवली वाडा संघ प्रथमतः फलंदाजी आली वाट्याला. प्रतीक सुरते 2 सामन्यामध्ये अपयश आलंय, मात्र इथून स्वतःला सिद्ध करावं लागेल. तोच प्रतीक सुरते माझा क्लासमेट आहे सुमित, आपण पाहिलं ज्यानं अर्धशतक कंप्लीट केलं आणि तो चेंडू घरी घेऊन गेलाय. कोणीही घेऊन जाईल, तो देखील क्लासमेट आहे. मात्र आम्हाला इकडे फक्त माईकच पकडता येतोय, बॅट पकडता येत नाहीये. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज सज्जा दत्ता भगत. अनुभवाचे तिखट बॉल परिपक्वता सिद्ध करण्यासाठी. राऊंड द विकेट. या चेंडूला डिफेन्स केलाय. हीच तर ताकद आहे या प्रतीक सुरतेची. अप्रतिम. एका टप्प्यानं चेंडू चौकार. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना धन्यवाद. सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. तर नक्कीच हिंदुस्थानी आहेतच आगे. आणि इथे पाहतो इथे कोण पुढे जाईल हा प्रश्न उमटलाय आणि या प्रश्नाचं उत्तर सापडण्यासाठी हा सामना. आता मात्र मोठी अपील. अपीलीला पंचांचा होकार. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज प्रतीक सुरते लेग बिफोरच्या जाळ्यात अडकलाय. धन्यवाद. यावेळी आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी होतीये. पहिल्या चेंडूवरती दगडफेकीचा षटकार आपण पाहिला, चौकार पाहिला होता. एक उत्तुंग फटका दाखवला. त्यानंतर मात्र त्या दगडाचा वापर करत असताना एक स्मारक बनवण्याचं काम करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय गोलंदाजाच्या अंतर्गत. दत्ता भगत अनुभवाचे तिखट बॉल, अनुभवाचा पूर्णचा वापर करतोय मैदानामध्ये आणि त्या अनुभवातून तो काय शिकलाय याचे धडे त्यानं यावेळी प्रेक्षकांना दिलेत, आपल्या खेळाडूंना दिलेत. समोरील अपोनंट्स खेळाडूंना देखील हे धडे सांगताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाली आहे. 1 विकेट आपल्या बँकेत त्यानं 1 विकेट जमा केली आहे. तर यावेळी पाहतोय तोच गोलंदाज दत्ता भगत पुन्हा एकदा. युवा स्पोर्ट नांदगाव आणि या युवा स्पोर्ट नांदगाव संघामध्ये जर आपण दत्ताचा अपवाद वगळला सर्व आपल्याला युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत. आताचा चेंडू भागेश साठी होता. भागेश सोडणार नाहीये. अप्रतिम फटका. लॉफ्ट केलं चेंडूला आणि आपण पाहतोय हा चेंडू ढकलून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. धन्यवाद. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. धन्यवाद. तर नक्कीच मुंबई आपली आहे, आग्र्या खोल्यांची मुंबई आहे. तर यावेळी आपण पाहतोय मात्र भंगारपाडा कोणाचा आहे, भंगारपाड्याची ट्रॉफी कोणाची आहे हा प्रश्न उमटवलाय. आता मात्र दत्ता भगत एका चेंडूवरती प्रहार पाहिलाय, एका चेंडूवरती आपण विकेट पाहिली, त्यानंतर या चेंडूवरती देखील आपण प्रहार पाहिला होता. तर आत्ताच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर यावेळी बीट केलं फलंदाजाला भागेश सुरते. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मनमोहित केलाय फलंदाजांना तो हा फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. एका बाजूला आक्रमकतेची जोड आपण पाहतोय देताना, दुसऱ्या बाजूला उभा असलेला सूरज पाटील तसाच खंबीत उभा आहे, मात्र त्याला संधी मिळत नाहीये. आताचा चेंडू इन स्विंग, बोटांतील जादू,
चेंडूवरती पणाला लावली आणि तिथून आपण पाहिलं चेंडू मोड घेत असताना मात्र यष्टीरक्षकाच्या हातांना चुंबन घेण्यासाठी गेला आणि हाच तो यष्टीरक्षक ज्याच्यावरती काल बक्षिसांची खैरात लागली होती. एक चांगला यष्टीरक्षक, नयन पांचालची आठवण करून देणारा हा यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चतुर चालाक योगेश यष्टीरक्षकाची भूमिका, तर दुसऱ्या बाजूनं फलंदाजीसाठी भागेश सुरते. हा चेंडू इथे मात्र अपील आपण पाहतोय, मोठी अपील केली, पंचांनी अपिलीला फेटाळलं आणि इथून आपण पाहतोय या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली आहे. पहिलं षटक समाप्त आणि पहिलं षटक संपल्यानंतर एकूण धावा 10 दुहेरी अंकामध्ये पदार्पण झालंय. गोलंदाजी करणारा गोलंदाज दत्ता शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिला अपील घेतली होती, मात्र दत्ताच्या गोलंदाजीचं जर आपण विश्लेषण पाहिलं त्यावेळी आपण पाहतोय राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय आणि नियमाच्या अनुसार राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना जर फलंदाजाने मिडल स्टिकची गाठ घेतली असेल तर फक्त एका मिडल स्टिकला बाद दिलं जात असतं आणि म्हणूनच की काय हे अपील पंचांनी फेटाळली आहे असं देखील आपण पाहतोय एक तथ्य उघडताना पाहायला मिळत आहे. इथून जर विचार केला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दुसऱ्या षटकाला सुरुवात. विचार केला आमच्या या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी आर्थिक डोनेशन दिलंय त्यांची नावं देखील जाहीर करणं गरजेचं आहे. माननीय सतीश कटेकर साहेबांनी 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलंय, त्यांचं देखील स्वागत आहे. त्यानंतर शैलेश कटेकर साहेबांनी 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य केलंय, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मच्छिंद्र कटेकर साहेबांनी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर बलिराम कटेकर साहेबांनी देखील 4,000चं आर्थिक सहाय्य दिलंय. ज्या प्रकारे कणसामध्ये काही कणस दाणेदार असतात तशीच माणसामध्येही काही माणसं बाणेदार असतात असं आपण पाहतोय. यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एक जिवंत उदाहरण पाहायला मिळालंय. गोलंदाज सज्ज प्रतीक हुद्दार, कालचा सुपरस्टार, आजच्या दिवसामध्ये लाईव्ह इव्हेंट वाला आपण पाहतोय एक कार्यकारी हा चेंडू पकडतोय, सीमेच्या पलीकडे 6 धावांकरिता पाठवलेला. धन्यवाद. तर नक्कीच आपलातून फटका 6 धावेने संघ पुढे आलाय. टोटल धावा पाहतोय 16. प्रकाश कटेकर व प्रयास जोशी साहेबांचा जर आपण विचार केला तर त्यांनी आम्हाला जेवणाचा पुरवठा केलाय 2 दिवसामध्ये, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आताचा चेंडू एंड स्विंग, लेग स्विंगचा आपण पाहिला चेंडू फेकला होता, तिथे कोण आहे? आदित्य आहे. आदित्यच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. आदित्य जोपर्यंत चेंडूला पकडतोय फेकतोय तोपर्यंत जर विचार केला धावसंख्या फलकाचा तर संघ जाऊन पोहोचलाय. या चेंडूवरती जमा केलेली 1 धाव आणि एका धावेनं पुढे सरसावलेला धावसंख्या फलक, एकूण 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक उदाहरण फेकलेला हा लो फुल टच पद्धतीचा चेंडू होता आणि इथे जर आपण पाहिलं झालं काय, इथे आपण पाहिलं या चेंडूला ट्रॅव्हल केलं, गोलीच्या वेगानं ॲक्सेलरेट केलं आणि कार्पेटच्या आधार आपण पाहिलं चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि तिथे क्षेत्ररक्षक होता, त्यानं चेंडूला पकडलं फेकलं, तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि फायनली आपण पाहतोय यावेळी सूरजला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. सूरज ऑन स्ट्राईक 7 धावांवरती नाबाद खेळतोय तो खेळाडू. आताचा चेंडू गॅप मध्ये ढकललाय, अप्रतिम फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटमधील पुस्तकी फटका आणि त्या फटक्याची पुनरावृत्ती करत असताना या चेंडूवरती आलेला हा चौकार. धन्यवाद. 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 तर आपण पाहतोय डीजे मास्टर देखील आता रंगात आलाय, अप्रतिम त्याचं वाजवण्याचा पृथ्थकरण. मात्र या फलंदाजाला थांबवेल कोण? भल्या भल्यांची वाट मी लावली आणि यावेळी आपण पाहतोय प्रतीक उद्दारवरती प्रहार करत असताना, प्रतीक उद्दारची वाट लावत असताना मिड विकेटच्या डोक्यावरून भिडकावून दिलेला हा चेंडू 6 धावांसाठी. धन्यवाद. तर नक्कीच मी म्हटलं होतं आम्हाला जेवणाची प्रकाश कटेकर व प्रयास जोशी साहेबांनी सुविधा उपलब्ध केली होती. अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असू द्या मनाला माणुसकीची जाण, भुकेल्या जीवाला देतो जो प्राण, तोच खरा या जगातील सर्वात मोठा पुण्यवान. आणि असं दान त्यांनी दिलंय. नक्कीच आपलं देखील सहर्ष स्वागत करेन. अप्रतिम भूमिका तुमच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभली आहे, त्यासाठी आपलं लाख लाख आभार. गोलंदाज प्रतीक
लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू. या चेंडूला पनिश करणं देखील गरजेचं होतं, कारण की आपण जर पाहिलं हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा देखील होता. या चेंडूवरती जर मोठा फटका आला असता तर नक्कीच समाधानकारक धावसंख्या बनली असती या षटकामध्ये. मात्र जर विचार केला गोलंदाजीचा तर गोलंदाजानं कुठेतरी बॅकअप देखील दिलाय आणि मार देखील खाल्लाय. प्रतीक उद्दार वेगाचा बेताब बादशाह. 2 षटकांचा खेळ संपतोय. टोटल धावांचा विचार केला 29 धावा, 14.50च्या सरासरीनं धावगती उभारली आहे. त्या दरम्यान आपण पाहू शकाल सागर कटेकर साहेबांनी देखील फलंदाज व गोलंदाजासाठी ट्रॉफी दिली गेली आहे. त्यानंतर पुनीत कटेकर साहेबांनी सामनावीराची ट्रॉफी दिली आहे. त्यानंतर बालाराम नामा गोसावी 2000चं आर्थिक सहाय्य, गजानन कटेकर साहेबांनी 2000चं आर्थिक सहाय्य. त्यानंतर ही स्पर्धा संपन्न होण्याकरिता आवश्यक गोष्ट म्हणजे चेंडू. तर ते चेंडू पुरवलेत गौतम जोशी साहेबांनी. नरेश गोसावी साहेबांनी 3000चं आर्थिक पाठबळ दिलंय. त्यानंतर आपण पाहतोय संपूर्ण मैदानाभोवती पाण्याची सुविधा नकुल कटेकर व गुरुनाथ गोसावी व महेश कटेकर या साहेबांनी केले. सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 षटकं संपली आहे. पुन्हा एकदा आपल्या समेत जोडले जातील आमचे गुरुवर्य दिनेश पाटील सर बेलवले. धन्यवाद आकाश. तर नक्कीच अतिशय सुरेख खेळ पाहतोय आपण, ज्याने दिवसभर प्रभावित केलंय तो सूरज आणि बागेश सुरते. अप्रतिम आणि बहारदार फलंदाजी पुन्हा एकदा पाहतोय. दत्ता भगतनी अप्रतिम गोलंदाजी केली, 10 धावा जरूर मोजल्या, परंतु प्रतीक हुदार याने मात्र 19 धावा तब्बल मोजल्या. व्हॉट अ कॅच. तरुणांना लाजवेल एवढा देखणं टायमिंग मंगेश गायकरचा पाहिला. एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. एक टाइमावरती जंप घेतली, त्या जंपनं परावर्तित केलं 6 धावांना झेलमध्ये आणि सूरज पाटीलच्या मोठ्या खेळीचा अंत केलाय. धन्यवाद. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण मंगेश गायकरना पुन्हा एकदा दाखवून दिलाय. हा होईल का टर्निंग पॉइंट या सामन्याचा. आतापर्यंत 29 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. मोठा फटका लगावण्याचा मानस पुन्हा एकदा दाखवलं होतं ते म्हणजे सूरज पाटीलनं. परंतु एक टाइमची जंप कशी असते, वेळेवर काय केलं गेलं पाहिजे हे दाखवलं मंगेश गायकरनं आणि टिपला हा झेल. संतोष भोईर यांच्याकडून मंगेश गायकरसाठी 100 रुपयाचा इनाम मिळालाय. तर नक्कीच एक चांगली कदर केली जाते या क्रिकेटमध्ये. चेंडू पंतांचा इशारा मात्र आलाय स्वर आणि अशा प्रकारे एक वेगळी स्टाईल मात्र मारतायत पंच. संतोष चौधरी आगल्या वेगळ्या शैलीमध्ये पाहतोय. चेतन खुटले याचा हा चेंडू मात्र स्वैराला. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली 30 वरती. ऑन स्ट्राईक भागेश सुरते. तर नॉन स्ट्राईकला मात्र दर्शन पाटील. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. निवड 1 धाव केली जाईल. क्षेत्ररक्षक फेकी करतोय. दरम्यान फक्त 1 धाव. मी म्हटलं की टर्निंग पॉईंट होईल का त्या झेलमध्ये, कारण धावांचा जो प्रवाह धो सुटला होता त्या प्रवाहाला कुठेतरी मात्र खऱ्या अर्थानं थांबवण्यात आला. त्या झेलला कन्वर्ट केला आणि लगेच धावांचा प्रवाह कमी झालाय. दर्शन पाटील ऑन स्ट्राईक. तर चेतन खुटले गोलंदाजीच्या मार्कवर. सुरेख फटकेबाजी, अतिशय दर्जेदार फटका, परंतु सीमारेषा बाहेर आपण उभा होतात त्याच्यामुळे प्रत्येक हुदारचा चांगला प्रयास फसला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडून गाठली सरळ सीमारेषा. 6 धावांसाठी दिमागदार षटकार. गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि बदार गेला न भर. 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. चांगल्या धावसंख्येला आकार देण्यामध्ये संपादन केलंय या संघानं. जर बघायचं हा चांगला फटका होता. बॅटची गळा घेतली जाते का, चेंडू जाणार निर्धारित क्षेत्रामध्ये. 2 धाव्यांसाठी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि भाग्येश सुरतेच्या दर्शन पाटीलच्या बॅटमधून आल्या या 2 धावा. चांगली फटकेबाजी दर्शन पाटीलने तोलामोलाची साथ आज या मैदानावरती दिली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, त्याचबरोबर अधूनमधून चांगल्या विस्फोटक खेळ्याही केल्या आणि त्याच्या आधारावरती या संघानं चांगली धावसंख्या प्रत्येक सामन्यात उभारली. 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. चेतन खुटले गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू मात्र नक्कीच पुढे सरसर मारण्याचा प्रयास होता. पंतांचा इशारा नक्कीच येईल आणि अशा प्रकारे पंतांचा इशारा आला. स्वैर
धावसंख्या मात्र 40 धावफलकावर लागल्या गेल्यात. अतिशय दक्ष पंतांची कामगिरी पाहतोय पण संतोष चौधरी साहेब त्याचबरोबर शैलेश चव्हाण या दोन शिलेदारांकडून एक चांगली पंचगिरी आज आपण दिवसभर पाहिले. प्रेशर घेऊनही अगदी न डगमगता परंतु न डगमगता न घाबरता वाघाची डरकाली फोडली जाते. दर्शन पाटीलच्या मनगटातून येतोय सर्वात मोठा 6 धावांचा मोठा फटका. धन्यवाद. 46 धावा धावफलकावर चांगल्या धावसंख्येला आकार देण्यामध्ये म्हटलं होतं की आज दिवसभर ज्यानं उपयुक्त कार्य खेळलंय तो दर्शन पाटील पुन्हा एकदा चांगल्या फॉर्ममध्ये. पुन्हा एकदा आक्रमण पण ती आक्रमणाला मात्र रोखलं जाईल. मोठा फटका लगवण्यापासून वंचित ठेवला गेला. चेतन कुठल्यावर चांगला हल्ला झाला होता परंतु अतिशय सुरेख लॉंगांच्या दिशेने झेल टिपला फलंदाज बाद. धन्यवाद. तर नवीन फलंदाज सुमित पाटील तर मैदानावरती सज्ज असणारे पुन्हा एकदा भागे सुरते. अप्रतिम खेळ केलाय दर्शन पाटीलनं. दिमागदार खेळ केला. अतिशय उपयुक्त खेळ करत आपल्या संघासाठी 2 षटकार 1 दुहेरीचा फटका अशा 14 धावा करून 4 चेंडूमध्ये चांगला खेळ केला गेलाय. धावफलकावर धावा लागले तब्बल 46. येणारे 6 चेंडूंचा अजून वाजवी खेळ शिल्लक आहे. सामना सुरू करायचा आहे. चेंडू मैदानात घेऊन जा. संध्याकाळ होण्याच्या आत सामने संपले पाहिजेत. सूर्य अस्ताला चाललाय आणि श्रृंखला सुद्धा आपण खऱ्या अर्थात श्रृंखलेकडे शेवटाकडे चाललाय. ओमसाई क्रिकेट संघ भंगारपाडाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य श्रृंखला पाहिली आणि नांदगाव संघ बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज पहिल्यांदा पाहिलाय. चांगला खेळ प्रत्येकचा आम्ही कित्येक वर्ष पाहिलाय. किरण खुटले त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मंगेश गायकरसारखी मंडळी, अश्विनसारखी मंडळी यानं चाफेकर असू दे, नंदादेवी असू दे याच्या माध्यमातून पुन्हा युवा क्रिकेट संघ असू दे अशा प्रत्येक संघातून आपल्या गावचा झेंडा अटकेपार होणारी हीच मंडळी पुन्हा एकदा नव्या दमानं प्रत्येक मात्र आज चेतनला, संकेतला, दत्तायाचा जुना अनुभव, आदित्य योगेशला जवळ घेत पुन्हा एकदा चांगल्या संघाची उभारणी केली जाते आणि पुन्हा त्याच जोमाने, त्याच नावाने, त्याच नेकीने पुन्हा एकदा आपला खेळ सुरू केला आहे आणि याच फेरीला फायनलमध्येही प्रवेश केला आहे. अतिशय सुरेख खेळ नांदगाव संघाचा कित्येक वर्ष आम्ही पाहिला आहे. ज्या दत्ता खुटल्यानं, ज्या दत्ता भगतच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी पाहिली, आजही कित्येक वर्ष सरली तरी मात्र खांदा तसाच्या तसाच. फुलटॉ चेंडू होता नीटसा समजला नाही. गोलंदाज संकेत याचा हा फुलटॉ चेंडू समजला नाही. भाग्य सुरतेला 1 धाव मात्र आली. 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 47 धावा 5 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे. 10 ते 12 धावा येतील का? 50-55 धावांचा एक चांगला टार्गेट या संध्याकाळच्या प्रहरी ठेवला जाईल का किंवा 50च्या आसपासच घुटमालू देईल हा नांदगाव संघ? युवा स्पोर्ट्स नांदगाव बनाम केडीएच वाघविले वाड्या दोन संघादरम्यानची मेगा फायनलची मॅच रंगती आहे. ऑन स्ट्राईक असणार आहे सुमित पाटील ऑन स्ट्राईक, परंतु पंच मात्र शैलेश चव्हाण सर आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत, पेनलाइज करतायत. हा चेंडू होता खराब, स्वैर चेंडू. 1 धाव्यानं धावफलक आणखी पुढे ढकलला जातोय. 48 धावा 3 बाद 48 खोलवर टाकलेला टप्पा आता मात्र मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होणार. 1 धाव पूर्ण केली जाईल. मंगेश गायकर चेंडूची फेकी करेल, अचूक फेकी. निवळ 1 धाव्यावर थांबावं लागणार आहे. ते म्हणजेच या सुमित पाटीलला 1 धाव्यानं संघाची धावसंख्या जाऊन ठेपल्या तर खातं जरूर खोललं, पण संघाची धावसंख्या मात्र 49 वरती. 4 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक. भागेश दाखवतोय का आसमान एका दुसरा? अरे आसमान दाखवतोय का? म्हटल्या दाखवला आसमान. मिडविकेटच्या डोक्यावरून दिला सरळ फेकून 6 धावांसाठी. धावफलकावर धावा लागल्या 55 आणि खऱ्या अर्थाने चेंडूवरती धावा. काय खणखणीत चौकार, क्या बात.
दर्जेदार फटकेबाजी भाग्येश सुरते आज दिवसभर विस्फोटक फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन ठेपली 59 वरती आणि चांगल्या धावांचं आव्हान आता मात्र उभं केलंय. एक चेंडूचा खेळ, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. एक धाव पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयास. प्रत्येक फुदार चुकलं, कुठं साधा सोपा झेल होता पण झेल मात्र टिपू शकला नाहीये आणि या 2 धावा संघासाठी बहाल करून मोकळा झाला. 61 धावा धावफलकावर लागल्या आणि स्ट्राईकवर मात्र अंतिम क्षणाला येऊन ठेपला पुन्हा एकदा भाग्येश सुरते. चांगले धावा उभ्या करण्यामध्ये यश संपादन केलंय. निव्वळ एकदाच नाणेफेक जिंकला होता हा संघ, परंतु आपल्या कर्तृत्वाच्या आधारावरती पराक्रमाची गाथा सांगत या केडीएच वाघिलेवाडा संघानं अप्रतिम कामगिरी केली आणि या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी वाट्याला आली खरी. या प्रथम फलंदाजी स्वीकार मनापासून करत 62 धावा उभ्या केल्या 24 चेंडूमध्ये आणि 63 धावांचं आव्हान ताकदवान फलंदाजीचा क्रम असलेल्या प्रत्येक उदारच्या संघासमोर ठेवला आहे. हा युवा स्पोर्ट्सचा नांदगाव संघ या 63 धावांचं आव्हान कसा करेल किंवा आपल्या गोलंदाजीनं आज चांगली गोलंदाजी केली आहे, तोच केडीएच वाघिलेवाडा संघ या धाव वाचवेल का? येणाऱ्या या पहिल्या 2 षटकामध्ये क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये काय घडतंय काय बिघडतंय घेऊन चढतोय अतिशय गोड आवाज की ज्यानं काव्यात्मकरित्या सुद्धा आपल्याला चांगलं मनोरंजन केलंय. चांगले शेरोशायरी, चांगले काव्यात्मक खेळ आणि खेळाला तेवढंच रोमांचकपणे आपल्या अमुक वाणीतून मांडणारा आकाश शेळके चिंचवली यांच्याकडे. चला पंच लगेचच चालू करायचा आपण सामना. चला सलामीची जोडी पाठवा. नांदगाव संघ उशीर होतोय. सलामीची जोडी आतमध्ये जाणं खूप गरजेचं आहे आणि आपण पाहतोय सलामीच्या जोडीसाठी 2 खेळाडूंना निवडलंय. काल देखील हीच सलामीची जोडी आपण आतमध्ये जाताना पाहत होतो आणि ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी प्रतीक हुद्दार क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये जाताना सूर्य देखील अस्ताला चालला आहे. लवकरात लवकर सामना संपणं गरजेचं आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिली जातील या वाघिवलीवाडा संघाला. तर यावेळी आपण 4 षटकामध्ये हा सामना आपण संपवायचा आहे अशी देखील आपण दक्षता घ्या, दखल घ्या आणि या सामन्याला आपण लवकरात लवकर सुरुवात करा अशी विनवणी मी आपल्याला करतोय, असं निवेदन मी आपल्याला करतोय आणि घेऊन येतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये. नाही सुध मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यानं आयलो पायाशी आई तुझे हे मना पदरान ग हे मना पदरान पालखीला नाचीन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. धन्यवाद. सत श्री अकाल, आदाम, हेलो, नमस्कार. हाजिर हूँ आपकी सेवा में लेकर ढेर सारा प्यार. दोस्तों चलते हैं मैदान के अंदर क्रिकेट के इस कुंभ मेले में. बिल्कुल कुंभ मेले में हम नागा साधु देखते हैं, नंगा नाच करते हैं, लेकिन यहाँ पे ट्रैक, टी शर्ट और शूज पहनना अनिवार्य किया है हमारे आयोजनकर्ताओं ने. तो बिल्कुल उनसे सहमति लेकर इस मुकाबले को बिल्कुल स्टार्ट किया अंपायर ने और 2 अंपायर हमें नजर आएंगे अब मैदान के अंदर. हर छक्के के लिए खिलाड़ी को 100 रुपये का इनाम. संतोष भोईर जिन्होंने कल भी बरसात की थी खिलाड़ियों के ऊपर पैसों की, वही मान्यवर हमें देखते हुए बिल्कुल नजर आते हुए कि उनकी ओर से ये बख्शिशें लगाई गई है. गेंदबाजी मार्फत पहली ओवर लेकर दर्शन
दर्शन पाटिल फिर से एक बार तैयार। ये देखो कमाल की गेंद, यहाँ से बीट करने का प्रयास किया था चेतन खुटले को, लेकिन दिशा देने का प्रयास उनका भी हुआ और उसी के तौर पर पहली गेंद के ऊपर 1 रन चुराई, 1 रन से अकाउंट ओपन किया। दर्शन पाटिल, पाटिल इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रांड। और इस ब्रांड फैक्ट्री में क्या पकता है, विकेटों की पतंग, यॉर्कर लेंथ की गेंद है, गुड लाइन स्पॉट में पिचिंग की हुई गेंद है, ये उनके प्रोडक्ट है और उन्हीं का बिल्कुल प्रदर्शन दिखाने के लिए तैयार है। लेकिन इस बल्लेबाज को रोकेगा कौन, कमाल का स्ट्रोक, ये देखो यहाँ से थर्ड मैन के रीजन में खेला हुआ ये स्ट्रोक नजर आता हुआ। 1 रन कंप्लीट, दूसरी का प्रयास और दूसरी के प्रयास में सक्सेसफुल होते हुए सक्सेसफुल अटेम्प्ट, 2 रन आए, 2 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम के टोटल में बदलाव आता हुआ। टीम का टोटल जा पहुंचा इस समय 3 रन के ऊपर, बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर बल्लेबाजी हो रही है, क्योंकि जो मैदान के अंदर जोड़ी आई है, आरंभिक जोड़ी, पहले क्रमांक के ऊपर चेतन तो दूसरे क्रमांक के ऊपर प्रतीक का नाम जोड़ा है हमारे स्कोरर ने। इस बार देखो ये कमाल का स्ट्रोक, उड़ाया, नहीं छोड़ेंगे इस बार 6 रनों के लिए शानदार सिक्सर। धन्यवाद। बिल्कुल आज और कल के दिन में यारी दोस्ती निभाई जाएगी, साथ में बैठकर कुछ उनका हम बिल्कुल प्रोग्राम देखेंगे, क्या होगा नहीं बोलेंगे। चलते मैदान के अंदर कुछ करने की इच्छा लेकर मैदान के अंदर प्रतीक खुददार नजर आते हुए, अक्सर हम कहते हैं कुछ करने की इच्छा वाले व्यक्ति के लिए इस दुनिया में कोई भी चीज असंभव नहीं है, और उसी का प्रदर्शन। ये देखो शानदार रफ्तार से हिट करते हुए डायरेक्ट हिट करने की कोशिश, यदि डायरेक्ट हिट होता तो काम बन जाता, लेकिन यहाँ से बाल बच गए और सीधा 1 रन लेते हुए 2 बल्लेबाज, 1 रन मिलेंगे, 1 रन से हम देखते हैं बिल्कुल नजर आते हुए, 1 रन से अकाउंट में बदलाव आता हुआ। 22 के माध्यम से 1 रन आई और इस 1 रन से सिंगल डिजिट में से डबल डिजिट में रन संख्या 10 रन के ऊपर। गेंदबाज दर्शन, ये देखो चेतन खुटले की पावर का इस्तेमाल करने की कोशिश की थी, लेकिन इस बार क्या घटेगा, इस बार बिल्कुल लपक लिया है और चेतन खुटले के पारी का अंत होता हुआ। शुक्रिया तुम जैसे जुतियों का सहारा दो, तुम जैसे जुतियों का सहारा दो, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। ये अच्छी विकेट, जिस विकेट की तलाश थी उस विकेट को लेने में कामयाबी मिलती हुई गेंदबाज दर्शन को पहली ओवर लेकर आए थे और पहली ओवर में पहले 4 गेंदों के ऊपर 10 रन खर्च किए थे। उसके बावजूद हमने देखा 5वीं गेंद लेकर जब मैदान के अंदर उतरे तब एक बड़ा झटका दिया इस नांदगांव टीम को। नया बल्लेबाज मंगेश गायकर है, लेकिन ऋषभ प्रतीक को कौन रखेगा। ये देखो शानदार स्ट्रोक निकलता हुआ, इस बार उड़ाया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए ये दंदनाता हुआ छक्का। धन्यवाद। छक्कों के ऊपर छक्का लगाते हुए नजर आए प्रतीक उद्धार के बारी के बिल्कुल प्रतीक उद्धार की पारी के बारे में बिल्कुल हम जान लेंगे तो 2 छक्के अपने पारी में उन्होंने समाविष्ट किए हैं। वो बल्लेबाज अब नॉन स्ट्राइकर एंड पर होंगे। 2 छक्के की मदद से मैदान के अंदर बल्लेबाजी होती हुई हर छक्के के लिए बिल्कुल 100 रुपए का इनाम है संतोष भोईर के माध्यम से, और उसमें से 200 रुपए अपने हिस्से में जोड़ चुके हैं ये बल्लेबाज। अब स्ट्राइक है मंगेश गायकर को, गेंदबाजी मार्फत नया गेंदबाज का इस्तेमाल, सूरज पाटिल का इस्तेमाल, और उस सूरज पाटिल में जो दम है उस दम के ऊपर गेंदबाजी, कंधों की ताकत इस्तेमाल करते हुए गेंदबाजी में रफ्तार पैदा करते हुए अच्छी गेंदबाजी का मुजाहिरा। वही गेंदबाज गेंद लेकर और द विकेट गेंदबाजी, बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन ये देखो किस तरह से गेंदबाजी हो रही है। जिस गेंदबाजी की बात करेंगे वो गेंदबाज सूरज, अच्छी गेंदबाजी, 2 गेंदे के ऊपर सलग 2 गेंदे उन्होंने बिल्कुल डॉट खिलवाई है बल्लेबाज को। बल्लेबाज कौन है? मंगेश गायकर, एक बड़ा बल्लेबाज है, बड़ा नाम है, रायगढ़ का दिग्गज है, लेकिन ऐसे बल्लेबाज को चुप करने में कामयाबी। ये देखो हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे नहीं छोड़ेंगे, इस बार लपक लिया, एक और विकेट कैच आउट के माध्यम से बाहर गुजरती हुई। धन्यवाद। बिल्कुल बल्लेबाज मैदान के अंदर, इस बल्लेबाज को करना क्या था,
63 रनों का लक्ष्य था। ऐसे परिस्थितियों में अपनी विकेट भी गई थी, अपने आप को संभाल कर बल्लेबाजी करनी थी। अगर आपको 6 घंटे दिए होंगे किसी पेड़ को काटने के लिए तो 4 घंटे आप उसमें कुल्हाड़ी को बिल्कुल धारदार बनाने के लिए बिताओ, 2 घंटे में आप पेड़ को बिल्कुल गिराओगे। लेकिन वही नहीं हुआ और उसी का फायदा गेंदबाज ने लिया। ये देखो एक और विकेट, जिस विकेट की तलाश थी उसी विकेट की तलाश में प्रतीक सुरते सेफ हैंडर है, नहीं छोड़ेंगे। और एक विकेट की पतंग। डीजे अनिकेत धन्यवाद। बिल्कुल अब थोड़ी सी कठिनाइयां साबित होगी क्योंकि रन संख्या बनानी है कुल 63 रनों का लक्ष्य है और ऐसी परिस्थितियों में खुद को साबित करना होगा। इससे ज़्यादा अच्छा मौका नहीं मिलेगा इस बल्लेबाजों को खुद को साबित करने का, क्योंकि जो अब मौका मिला है उस मौके के ऊपर खरा उतरना उनके हाथ में है। आदित्य, कल देखा था आदित्य को, अच्छी पारी खेली थी, वही आदित्य ऑन स्ट्राइक थे। फिर से एक बार हवा में गेंद, इस बार खिलाड़ी गेंद के नीचे आए हैं, पहुंच बिल्कुल चुके हैं और इसी के साथ विकेट सफल। धन्यवाद, थैंक डीजे। आया राम गया राम के तौर के ऊपर बल्लेबाज मैदान से बाहर गुजरते हुए नजर आ रहे हैं मैदान के अंदर। अगर बात करेंगे फील्डरों की तो प्रतीक सुरते एक ऐसे खिलाड़ी है कभी भी कैच नहीं छोड़ते। आज के दिन में बहुत सारे कैचेस उन्होंने पकड़े हैं। तो दूसरी बाजू में बिल्कुल मैदान के अंदर कौन आया है, नांदगांव टीम का बब्बर शेर निशांत हुद्दार नजर आता हुआ मैदान के अंदर। निशांत के बिल्कुल बल्ले में एक रिकॉर्ड है, 6 गेंदों के ऊपर 30 रन बनाने थे। तब इस बल्लेबाज को मौका मिला था एक मैदान के अंदर, तब उस मैदान के अंदर इस बल्लेबाज ने 5 गेंदों के ऊपर 30 रन बनाए थे। वही बल्लेबाज बिल्कुल मौका मिला है, अब इस मौके के ऊपर किस तरह से खड़े उतरेंगे यह भी देखना उतनी हद तक मायने रखता है। दूसरी ओवर भी खत्म होते हुए 2 ओवर के बाद बने 17 रन स्कोर कार्ड के ऊपर बहुत सारी विकेट गंवा चुके हैं। ऐसी परिस्थितियों में ऐसा कौन सा माई का मांझा होगा जो इस मुकाबले को जितवाएगा, जो मैदान के अंदर दलदल में जो नौका फंस चुकी है उस नौका को बिल्कुल नदी के किनारे लगाएगा। तो बिल्कुल 2 ओवर के बाद 2 ओवर बचे, 2 ओवर का आंखों देखा हल सुनाने फिर से एक बार इनवाइट करता हूँ दिनेश पाटिल बेलोली, बिल्कुल हमारे गुरुवर्य है तो उनके पास मैं लौट चलता हूँ। धन्यवाद आकाश से खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये हवा काढून टाकली आहे गोलंदाजाने सूरजनं आज दिवसभर प्रभावित केलंय। अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली। 46 धावांचं आव्हान उभं राहिलं। 12 चेंडूमध्ये 46 धावा एक मोठं आव्हान। आता मात्र 11 चेंडू 46 धावा। आज दिवसभर या चांगल्या लॉर्ड्समधून केडियाची वाघुलेवाडा संघानं दर्जेदार कामगिरी केली आणि या दर्जेदार कामगिरीच्या आधारावरती मात्र आज संघ अप्रतिम खेळ करत इथपर्यंत पोहोचलाय। लोअर फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा प्रतीक सुरतेकडे जातोय। प्रतीक सुरतेनं आज मात्र फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी झाली, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये अप्रतिम कामगिरी म्हणता येईल। एकही चेंडूची गळती किंवा चुकी त्याच्याकडून पाहिली नाही। अप्रतिम झेल, कित्येक झेल त्याने आज टिपले आणि दर्जेदार गोलंदाजीच्या क्षेत्ररक्षणाच्या आधारावरती या संघाला इथपर्यंत नेऊन ठेवला आहे। या संघाचा मास्टरमाइंड खेळाडू म्हणून ओळख आहे या प्रतीक सुरतेची। त्याने मात्र चांगली कामगिरी, त्या सूरज पाटीलनं जी अष्टपैलू तो कामगिरी आज मैदानावरती केली आहे। भाग्य सुरतेची लाभलेली साथ, दर्जेदार दर्शन पाटीलनं केलेला हा खेळ अतिशय देखणा। चेंडू हवेत, फक्त आता मात्र हा सेफ लँड घेण्याचा प्रयत्न होता, झेल सोडला गेलाय। क्षेत्ररक्षक सुमित पाटील याच्याकडून हा झेल मात्र सोडला गेलाय। साधा सोपा झेल, कदाचित अस्ताला गेलेला सूर्या बरोबर सामना ही त्यांनी खिशात घातला की काय या नेक इराद्याने खेळणार असेल, परंतु आकाश शेळकेनं सांगितलेला एक रेकॉर्ड होता की निशांतनं 5 चेंडूमध्ये 30 धावांची किमिया साधली आहे। ती किमिया या मैदानावरती पुन्हा एकदा दाखवावी लागणार आहे, कारण इतिहासात भविष्य शोधण्यापेक्षा खऱ्या अर्थानं तुम्ही भविष्यामध्ये इतिहास रचणं गरजेचं। तो इतिहास इथे रचला जाईल का, त्या प्रकारे खेळ केला जाईल का, परंतु केडियाची वाघुलेवाडा संघ मात्र आपली करामत आज दिवसभर दाखवत सुटला आहे।
200 रुपयाची 100 रुपयाची मोहर या चेंडूवरती आला षटकार आणि अशा प्रकारे या षटकाराने संघाची धावसंख्येचा प्रवाह वाढवण्यासाठी चांगला प्रयत्न केला जातोय. आदरणीय संतोष भोईर यांच्याकडून मात्र आणखीन एक 100 रुपयाची देणगी बक्षीस म्हणून आली आहे. निशांतला 200 रुपये आतापर्यंत कमावले. प्रत्येक उदाहरण 100 रुपये कमावलेत ते म्हणजेच मंगेश गायकरनं. अशा प्रकारचे बक्षीस निशांतच्या बॅटमधून आलाय. हा षटकार चांगला फटका. जर धावांचा प्रवाह असा झाला तर धावा सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करू शकतो. सामना अजून संपला नाहीये. चांगले फटकेबाजी डिफेक्शन कवच दिसून जातोय. सुमित थकतोय, फसतोय, परंतु पुन्हा एकदा दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. अतिशय सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. चकवला होता, चेंडूने फसवला होता आणि या चेंडूवरती धाव मात्र आली निव्वळ 1. या संघाच्या धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन ठेपले 27 वरती. राहिल्या धावा 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 6 चेंडू 36 धावा. आव्हान हे आव्हान असणार आहे. हे आव्हान वाटतंय जरी कठीण तर कित्येक मध्ये लिलिया पेलला गेलाय. इथे उपस्थित असलेल्या याच संघाच्या मंगेश गायकरने एका षटकामध्ये 42 धावा केल्या होत्या केवळाच्या मैदानावरती. हा इतिहास कायम नोंद राहणार. एका षटकामध्ये 42 धावा. गणेशपुरीच्या प्रतिमेश कोहलीने एका षटकामध्ये 49 धावा करण्याचा भीम पराक्रम केलाय. दिगाडीच्या मैदानावरती 5 चेंडूमध्ये 36 धावाही झाल्या. धावा होऊ शकतात करण्याचं धाडस पाहिजे, परंतु गोलंदाज मात्र तयार नाही आहे यासाठी देण्यासाठी. भाग्येश सुरते की ज्यानं आज दिवसभर चांगली कामगिरी केली आहे, तो भाग्येश सुरते धावा कशा देईल आणि ही ट्रॉफी मात्र दिमागात लालचंद्र गावण डोक्यावर उचलतील खऱ्या अर्थानं नक्कीच. कारण चांगली कामगिरीच्या माध्यमातून झाली आहे. जवान सुद्धा ही ट्रॉफी दिमागदारपणे उचलतील. प्रत्येक सुरते उचलेल आणि त्याचकडे आगेचूक करताना पाहतोय आपण. शॉर्ट चेंडू 100 रुपयाची मोहर. प्रत्येक फटक्याला आता मात्र 100 संतोष भोईर यांच्याकडून. धन्यवाद. 4 चेंडू 30 धावा. 4 चेंडू 30 धावा. सामना संपलाय की नाही हे दाखवलं जाईल. काहीतरी एखादी चुकी, परंतु चुकीला माफी नसते. अशा प्रकारचे सामने आम्ही कित्येक पाहिलेत, परंतु 4 चेंडू 30 धावा भाग्येश सुरते की ज्यांना चांगली कामगिरी केली आहे, परंतु निशांत मात्र आपल्या संघासाठी विस्फोटक खेळ केला जातोय. चांगली गोलंदाजी. स्लोवर पेस बदलला. चेंडू मिडविकेट ट्रॅव्हल झाला. पुन्हा प्रतीक सुरते आला चेंडूवरती. थांबला नाही. सरळ फेकी केली. निव्वळ 1 धाव. सामन्याला संपवण्याचा प्रयास. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहिली आपण आज दिवसभर. केडीएच वाघिलीवाडा संघाची त्याहीपेक्षा उत्स्फोटक खेळ पाहिला. अप्रतिम फलंदाजी पाहिली. दिग्गज संघानं त्यांना नमवलं आणि या अंतिम सामना मात्र एकतर्फी गेला की काय. कारण 29 धावांची गरज. 2 चेंडूमध्ये 29 धावा कशा दिल्या जातील, कशा केल्या जातील. जर दिल्या नाही तर होणारही नाही आहेत. पण एकतर्फी सामना जवळपास गेला. ज्यावेळेस 63 धावा उभ्या झाल्या त्यावेळेला मात्र प्रतीक हुदारवर ही फार मोठी जबाबदारी होती. त्या दिशेने आगेचुकी केली होती त्यानं, परंतु सलामीर चेतन ही नाही फार मोठी फलई चांगला खेळ करू शकला नाही. मंगेश स्वस्तात परतल्यानंतर प्रतीक सुद्धा हा प्रेशर सहन करू शकला नाही आणि अशा प्रकारे या टुर्नामेंटमध्ये येतील का 100 रुपये या चेंडूवरती. नाही, परंतु दर्शन पाटीलनं टिपला जाईल आणि अशा प्रकारे फलंदाज मात्र बाद. सामना संपतोय आणि अशा प्रकारे विजय होतोय केडीएच वाघिलीवाडा संघ. केडीएच वाघिलीवाडा संघाचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाचं सुद्धा